श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे ही माझी स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आपण आता 2 दिवसांनंतर करणार आहोत। तर ते उद्यापन कसं करायचं, कारण त्या दिवशी बहुतेक मैत्रिणींच्या मनामध्ये प्रश्न आहेत की अमावस्या आहे, तर या गुरुवारी आपण उपवास करायचा का, तो गुरुवार 5वा गुरुवार म्हणून आपण काउंट करायचा किंवा त्याच्यामध्ये घ्यायचा का, तर त्या दिवशी आपण काय काय करू शकतो तर याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। तर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आपण घरात सुख शांती समृद्धी समाधान लावू दे, लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू दे यासाठी करत असतो। तर या वर्षी गुरुवारी 5 गुरुवार आलेले आहेत आणि उद्यापनाच्या दिवशीही अमावस्या आलेली आहे। तर प्रत्येक जणांना प्रश्न पडलेला आहे की अमावस्या असल्यामुळे हा गुरुवार आपल्या 5 गुरुवारमध्ये धरायचा आहे का, किंवा या दिवशी उपवास करायचा आहे का, किंवा या दिवशी उद्यापन केलं तर चालतं का। तर निश्चितच या दिवशी उद्यापन केलेलं चालतं, कारण आपण लक्ष्मीपूजनला दिवाळीच्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी अमावस्या असते आणि लक्ष्मीची सेवा आपण अशा अमावस्येच्या दिवशी करू शकतो, त्यात काहीच गैर नाहीये। तर या दिवशी आपण उद्यापन करताना मिष्टान्न म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे। त्याच्यानंतर आपण 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना घरी हळदी कुंकवासाठी बोलवायचं आहे। त्यांना दूध देऊन किंवा एखादा फळ देऊन प्रसाद द्यायचा आहे त्यांना। त्याच्यानंतर आपण एखादी भेटवस्तू त्यांना देऊ शकतो आणि जे महालक्ष्मी व्रताचं पोथी येते किंवा जे पुस्तक असतं त्याची एक प्रत द्यायची आहे त्यांच्या हातामध्ये आणि त्यांना नमस्कार करायचा आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होण्याची देवीला प्रार्थना करायचं आहे। आणि हे जे आपण 5 कुमारिका किंवा 5 ते 7 सवासिनींना जे बोलवणार आहोत त्यांना लक्ष्मीचं स्वरूप मानून आपण त्यांचा नमस्कारही करायचा आहे। तर अशा प्रकारे या वर्षी येणारं जे गुरुवार आहे जो अमावस्येला असला तरी आपण त्या दिवशी लक्ष्मी मातेचं व्रताचं उद्यापन करायचं आहे। याच्यामध्ये काहीच गैर नाही। आपल्याला यथाशक्ती ज्या काही वस्तू दान करायच्या आहेत त्या आपण गुरुजींना दान करू शकतो किंवा आपण शिदा गुरुजींना या दिवशी जर आपल्याला शक्य असेल तर देऊ शकतो। आणि आपण देवीला शक्यतो पुरणपोळी किंवा मिष्ठान्न म्हणून खिरीचा, दुधाचे जे पदार्थ असतात ते लक्ष्मी मातेला खूप प्रिय असतात, तर अशा प्रकारे आपण दुधाची खीर वगैरे याचाही नैवेद्य करू शकतो आणि आपण तो नैवेद्य देवीला दाखवू शकतो। तर अशा प्रकारे या वर्षी मध्ये आपण येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। आपण पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत ज्याप्रमाणे आपण उत्तर पूजा करतो आपल्या या मांडणीची, तशीच आपण उत्तर पूजा करून घ्यायची आहे। कलश प्रथम हलवायचा आहे, त्याच्यानंतर ते पाणी आपण तुळशीला व्हायचं आहे, फुलं वगैरे आपण निर्माल्यात टाकायचे आहेत आणि हा नारळ आपण पाण्यामध्येही सोडू शकतो किंवा आपण घरात त्याचा फोडून प्रसादही खाऊ शकतो। तुमच्या इथे पूर्वीपारपासून जी पद्धत चालत आली आहे ती आपण पाळायची आहे आणि शक्यतो हा नारळ आपण घरामध्ये सर्वांनी मिळून खाल्ला तर हा देवीचा प्रसाद असतो, त्यामुळे तो शक्यतो खाण्याचा प्रयत्न करायचा आहे। अशा प्रकारे आपले गुरुवारचे लक्ष्मी व्रताचं उद्यापन संपन्न होईल आणि अमावस्या असली तरी आपण यावर्षी व्रताचं उद्यापन करू शकतो। तर अशा प्रकारे आपण लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो। आजची माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।